मायला ती आमच्या दोघांपेक्षा भारी दिसायला लागला. राम राम. मी आणि सोमोरे आम्ही आलेलो बारामतीला कृषी प्रदर्शन बघायला. संध्याकाळी आलो पुण्याहून कानाला घेतलं. कानाला घेऊन मग आम्ही दोघं आलो. आपल्याला काय माहिती नव्हतं म्हणून कानाला घेऊन आलो. हे होतं गावाकडूनच आलोय ना, मी कुठं पुण्याला होतं. होताच ना, काही काय असं ना, पण होताच तू. आमच्या आधी होता. आमच्या आधी होता. आता हे सेंटेन्स आहे का? हे सेंटेन्स चुकीचं आहे. सेंटेन्स तू चेंज कर. अजून एक मित्र यायला. हे आमचा कोरोमंडल आलाय. अजून एक मित्र यायला. टार्झन. हेवी ड्रायव्हर आहे जरा म्हणते. आपलं रात्रचं कुठे ते भेटलेलं पार्टनर कोणता गावाकडं एकच जवळ पुढे होते किंवा ते आलते पण ते आलेला आमचा टार्झन. हे आलेला आहे आमचा मित्र. आता काय विषय नाही. दोन चार आयटम काढले आता तिकडे इकडे काय अरे ब्लॉक चालू आहे आपला. हा त्याला लावा विश्वजितला लावा. पाऊन तास लागते कसं काय जण म्हणलं नाही जोड बसायचं ते. तुम्ही जा ते विश्वजित आल्या बघू आपण पुन्हा. विश्वजित यायला ना गेले सोडून काय करावं आता. आपण मी घेऊ गाडी येत नाही आधी पण काय करू जेवण करू कुठंतरी. त्याशिवाय नाही जमणार. भूक लागली जेवण केले मी सुधरत आहे. त्याला यायला किती वेळ लागते काय माहिती होता. इथलचे रस्ते मस्त आहेत मात्र एक नंबर. स्टेशनचं लुक बी भारी आहे मस्त. इकडं वातावरण भारी आहे. लुक भारी आहे पण इथं होते मंदिर कुठे तू याच्या अगोदर आलतास ना. पहिल्यांदाच आलो होतो. कॅनल आहे. अरे याच्या खालून कॅनल आहे काय पण रोडच्या खालून. पुढं खायचं काय खायचं सांगा. भूक लागली मला. आपण आपले ऑलराऊंडर देऊ ना असं केळीसाठी. काय मला नको तुला काय देऊ. तुला प्रोडक्ट द्यायचं विकू नको मला. अरे कुठं लावली गाडी तुम्ही. हाय हाय. जिडे चाळीस तरी सुरू. याच गोष्टी म्हणून ब्लॉग काढायला बंद केलं. बस बाकी काय असं पण नाश्ता एक नंबर झाला बघ. कसं असतं ते डायरेक्ट कॅबिन हे असं काय नाश्ता का झाला एक नंबर. आणि हे आता येणं लवकर यायला पाहिजे. 0 मिनिटात लांबीचे काय म्हणतात 7 किलोमीटर. नाही इथून 10-7 किलोमीटर पण पुन्हा मध्ये जायला जायला गेल्या वर्षी 1 किलोमीटर जवळपास चालू लागलं. काय होते का माहिती. वर जाऊ तिथून पुन्हा राज आहे. राजला न्यायला पुढे मोटरसायकल निघायची आहे. कदम आला असं जमला असतं बदलला एकदा फोन करून बघू काय म्हणतो काय. ट्रॉफिक बघा किती झाली. गाड्या तिकडे चालल्या की सगळ्या. दुसरा दिवस एक इथला सभागृह दाखवतो मला. तेवढं आहे बघा आप्पासाहेब पवार सभागृह. आता ही सगळी ट्रॉफिक दिसायली ती सगळी तिकडेच आहे. ही कृषी प्रदर्शन बघण्यामुळे झालेली आहे बघा सगळी ट्रॉफिक. आता इथून मध्ये जायचं आहे.